वर्धा जिल्ह्यातील अलीपूर गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गेल्या 15 दिवसांपासून गावात पाण्याची किंमत अक्षरशः मंडरत आहे। अलीपूरमध्ये जीवन प्राधिकरण योजनेसाठी तब्बल 7.5 कोटी रुपये खर्च करूनही योजना अर्धवट अयशस्वी ठरली आहे। गावातील फक्त अर्ध्या भागातच ग्रामपंचायतीच्या नळामार्फत पाणी पोहोचते, तर उर्वरित भाग वंचित राहतोय। या अपयशी योजनेमुळे ग्रामपंचायतीला आता 3 ते 4 दिवसांनीच नळ सोडावे लागत आहे। त्यामुळे गावातील महिलांवर आणि नागरिकांवर मोठा ताण निर्माण झाला आहे। या गावात अमलडोह येथील यशोदा नदीतून पाणी आणले जात होते, मात्र नदी पूर्णपणे कोरडी पडल्याने गावात पाण्याची टंचाई अधिक तीव्र झाली आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासक तुषार जोगी आणि ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांनी वर्धा जिल्हाधिकाऱ्याकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाकडे निवेदन दिले आहे, ज्याद्वारे वर्धा नदीचे पाणी अलीपूरकडे सोडण्यासाठी मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, मी दत्तात्रय दिवटे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत अलीपूर या गावामध्ये मागील 8 दिवसापासून पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण अलीपूर येथील पाण्याचा सोर्स जो आहे, नळ योजनेची विहीर, ही यशोदा नदीच्या काठावर आहे आणि यशोदा नदीच्या पात्रातलं पाणी जे आहे ते यावेळेस संपूर्ण पात्र कोरडं पडलं आहे। त्यामुळे विहिरीलाचा जो सोर्स आहे तो अतिशय कमी झाला आहे। दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होत असते, त्यामुळे इथे पाण्याची परिस्थिती जी आहे ती पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। परंतु याबाबत आम्ही कार्यकारी अभियंता निम्न वर्धा प्रकल्प यांना नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याबाबत विनंतीपत्र दिलेलं आहे। पाणी जर सुटलं नदीपात्रामध्ये तर पाणी टंचाईची परिस्थिती जी आहे ती निवळेल। महाराष्ट्र T24 करिता सतीश काळे, वर्धा।